या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, किर्चॉफ सेकंड लॉ हा पार्ट शिकलेलो आहे. आज आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट फिस्टोन्स नेटवर्क हा सुरू करायचा आहे. फिस्टोन्स किंवा फिस्टोन नेटवर्क. फिस्टोन हा एक शास्त्रज्ञ होता. फिस्टोन हे सायंटिस्टचं नाव आहे. किर्चॉफचे दोन लॉ कोणते होते, काय आपण घेतलेलं होतं? किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय आहे? द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0 समेशन I इज इक्वल टू 0 हा फॉर्म्युला झालेला आहे. आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे किंवा किर्चॉफ सेकंड लॉ? The algebraic sum of current and resistance in each part of the circuit, or the algebraic sum of its potential difference and EMF is equal to 0. हा पार्ट आपला झालेला आहे. आता याचा वापर करून, किर्चॉफ्स लॉचा वापर करून फिस्टोन्स नेटवर्क मिळवायचे. मग फिस्टोन्स नेटवर्क मध्ये फिस्टोन या शास्त्रज्ञानं आपल्याला काय सांगितलेलं आहे किंवा काय दिलेलं आहे? फिस्टोन ब्रिज इज जनरली युज्ड टू मेजर रेजिस्टन्सेस इन द रेंज फ्रॉम 10 ओहम टू 100 ओहम. याची जी रेंज आहे ती 10 ओहम टू 100 ओहम पर्यंत असते. आणि फिस्टोन्स नेटवर्क मध्ये एक फॉर्म्युला मिळवलेला आहे, तो फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला कसा मिळवायचा आहे? किर्चॉफ्स लॉचा वापर करून आपण तो फॉर्म्युला मिळवणार आहे आणि त्याचं नेटवर्क विचारात घेऊन त्यामध्ये किर्चॉफ्स लॉ वापरायचं आणि फॉर्म्युला मिळवायचं आहे. आता काय दिलेलं आहे बघा. चार्ल्स फिस्टोन या शास्त्रज्ञानं काय डेव्हलप केलेलं आहे? इथं फिस्टोन या शास्त्रज्ञानं इट इज युज्ड टू मेजर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्स. अननोन रेजिस्टन्सची किंमत काढायची आणि जो अननोन रेजिस्टन्स आहे तो अननोन आहे, त्याची किंमत काढायची आहे. म्हणून आपण त्यासाठी एक्स घेऊयात. आपल्या टेक्स्टबुक मध्येही एक्सच दिलेला आहे. इट इज ऑल्सो युज्ड फॉर कॅलिब्रेटिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, व्होल्ट मीटर्स, एमिटर्स. त्याच्याबरोबर रेजिस्टर जोडायचं आहे, व्होल्ट मीटर जोडायचं आहे, एमिटर जोडायचं आहे. एवढ्या सगळ्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जोडून आपल्याला एक सर्किट तयार करायचं आहे, एक नेटवर्क बनवायचं आहे. ते नेटवर्क म्हणजे फिस्टोन नेटवर्क. मी इथं डायग्राम काढतो. त्यामध्ये डायग्राम काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की फिस्टोन नेटवर्कची डायग्राम कशा पद्धतीनं आहे. फिस्टोन नेटवर्क मध्ये सुरुवातीला त्याचं जे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये रेजिस्टरचं नेटवर्क असेल, इथं 4 रेजिस्टन्स वापरायचे आहेत. आपण त्याला 4 रेजिस्टन्सेस यूज करतोय म्हणतो. आणि त्या 4 रेजिस्टन्सचं जे नेटवर्क आहे त्याच्यावर किंवा त्यामध्ये किर्चॉफ्स लॉ वापरून फॉर्म्युला मिळवणार आहे. तो फॉर्म्युला म्हणजेच फिस्टोन्स मीटर ब्रिजचा किंवा फिस्टोन्स नेटवर्कचा फॉर्म्युला असेल. आता इथं या टर्मिनल पासून एक वायर काढायची आहे, याला एक सेल जोडायचा आहे, इथं एक की जोडायची आणि पुढची वायर अशी याला कनेक्ट करायची. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जी नावं आहेत तीच नावं मी ही इथं देतो म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. या टर्मिनल पासून या टर्मिनल पर्यंत मध्ये एक गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे, तो जी आहे. आता इथं नावं काय दिलेले आहेत? या रेजिस्टरला पी नाव आहे,
हा क्यू, इथं हा आर असेल, एस असेल. पी क्यू आर एस हे 4 रेजिस्टर आहेत आणि ते या पद्धतीनं नेटवर्क स्वरूपानं जोडलेले आहेत. त्यामध्ये याला ए नाव आहे, हा बी, सी आणि हा डी असेल. आता इथं याची प्रोसिजर कशी आहे बघा. व्हीटस्टोन्स नेटवर्क मध्ये व्हीटस्टोन या शास्त्रज्ञानं काय केलेलं आहे, व्हेन की इज क्लोज्ड, की आपण क्लोज केली की बंद केली म्हणजे करंट फ्लो व्हायला लागला. इथून पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे करंट येतोय. मग या सगळ्या नेटवर्क मधून इकडून इकडे येतोय. ज्यावेळी करंट इकडून इकडे जातो, या डायरेक्शन मध्ये जातो, तोपर्यंत इथपर्यंतचा जो करंट होता तो आय होता. इथपर्यंतचा जो करंट होता तो आय होता. आता ज्या पॉइंटला इथं आला करंट, मी रेड कलरचा पेन घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. इथं आय हा करंट इथपर्यंत आहे, ए पॉइंट पर्यंत. ए पासून 2 टर्मिनल आहेत. मग काही करंट इकडं जाईल, काही करंट इकडं जाईल. इकडं जाणारा जो करंट आहे तो I1 असेल आणि या बाजूला येणारा जो करंट असेल तो I2 असेल. समजा आय हा 5 एम्पियर असेल तर इकडं 3 एम्पियर गेले, राहिलेले इकडं 2 एम्पियर असतील. म्हणजे आय असेल तर त्याची विभागणी होते. काही करंट हा या डायरेक्शन मध्ये जाईल, काही करंट या डायरेक्शन मध्ये जाईल. इथपर्यंत आला तो करंट. इथं परत याचे इकडे एक आणि इकडे एक असे 2 भाग होतात. या I1 करंटचे इकडे 2 भाग होतात. इथं या गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणारा जो करंट असतो तो म्हणजे करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर, दॅट इज द IG. आणि हा करंट इकडं जाऊन राहिलेला इकडं असेल. समजा इथं 3 एम्पियर हा करंट आपण घेतला तर यातला IG इकडं गेला तर इकडं किती जाईल, म्हणजे याच्यामधून हे मायनस करावं लागेल. 3 मायनस IG हा करंट इकडं जाईल. म्हणजे इथं आपण 3 चा विचार सोडून देऊ. फॉर एक्झाम्पल साठी सांगितलं मी तुम्हाला. I1 हा करंट इथपर्यंत आहे. I1 हा करंट इथपर्यंत असेल तर त्यातला IG इकडं गेला म्हणजे राहिलेला इकडं असेल. I1 मायनस IG हा करंट इथून जाणार आहे. I1 मायनस IG. समजतंय का बघा. खूप सोपं आहे. याला आपण ब्रॅकेट केलं तरी चालेल. तो तसाच करंट इथपर्यंत आला, इकडून इकडं आला. आता या टर्मिनलला ए पासून इकडच्या बाजूला जाणारा करंट हा I1 गेला, इकडच्या बाजूला I2 हा करंट आलेला आहे. डी पॉइंट जवळ काय होईल, इकडून I2 आलेला आहे, इकडून IG आलेला आहे. मग इकडून या दोन्ही किंवा R रेजिस्टन्स मधून जाणारा जो करंट आहे तो हा I2 आणि हा IG, म्हणजे या दोन्हीचे ऍडिशन होणार आहे. म्हणून इथं करंट हा I2 प्लस IG असेल आणि हे ब्रॅकेटमध्ये. सर्किट डायग्राम खूप सोपी आहे. एवढं समजलं का पुढचं काहीही अवघड नाही. व्हीटस्टोन नेटवर्क कशापासून बनवलेला आहे, व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये काय काय आहे, अननोन रेजिस्टन्स, रेजिस्टर किंवा रेजिस्टन्स, व्होल्टमीटर, एमीटर या सगळ्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. पण इथं व्हीटस्टोन काय सांगितलेलं आहे, एक नेटवर्क तयार करून त्याच्यावरून आपल्याला व्हीटस्टोन नेटवर्कचा फॉर्म्युला मिळवायचा. मग व्हीटस्टोन नेटवर्कचा फॉर्म्युला मिळवण्यासाठी हा नेटवर्क काय काम करतो, टू मेजर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्सेस. इट इज ऑल्सो युज्ड फॉर कॅलिब्रेटिंग, इट इज ऑल्सो युज्ड फॉर कॅलिब्रेटिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट सच एज व्होल्टमीटर्स, एमीटर्स. मग हा कशापासून बनलेला आहे, 4 रेजिस्टर्स PQRS या 4 रेजिस्टर पासून बनलेला आहे. ए आणि सी हे 2 टर्मिनल आहेत, बी आणि डी हे मिडल टर्मिनल आहेत. या दोन्हीच्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे. ए आणि सी च्या मधून जी 2 किंवा या 2 वायर्स ज्या येतात त्या दोन्ही वायर्सच्या मध्ये इथं जो आहे तो EMF असेल, त्याला आपण सोर्स म्हणतो, ई नाव देतोय, EMF और
बॅटरी म्हणतो आपण, आणि ही के आहे ती की असते. इथं या ठिकाणी आपण याला सगळ्याला नावं दिली किंवा नॉमेनक्लेचर दिलं तर काय होईल, पी इथं लिहितोय मी पी क्यू आर एस, हे चारही 4 रेजिस्टन्सेस असतील. त्यापुढं जी हा जो असेल तो गॅलॉनोमीटर आहे, आय जी गॅलॉनोमीटर करंट किंवा करंट पासिंग थ्रू गॅलॉनोमीटर, के जो आहे तो की म्हणून वापरण्यात आलेला आहे. एवढ्या सगळ्यांचं नोटेशन आपण इथं लिहिलं. आता आपल्याला याच्यावरून व्हीटस्टोन्स नेटवर्क मिळवण्यासाठी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा आहे. आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरण्यासाठी किंवा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरताना इथं जे नेटवर्क आपण तयार करतोय ते नेटवर्क म्हणजे व्हीटस्टोन नेटवर्क असेल. सुरुवातीला या ठिकाणी 2 लूप तयार झालेले दिसतात. एक लूप आहे ए बी डी ए हा लूप आहे, दुसरा बी सी डी बी हा लूप आहे, आणि हा मोठा एक लूप आहे. पण आपल्याला व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये व्हीटस्टोन नेटवर्कचं फॉर्म्युला मिळवण्यासाठी इथं हा एक लूप आणि हा एक लूप असे 2 लूप विचारात घ्यायचे आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण फॉर लूप पहिल्यांदा पहिला लूप घेऊयात आणि त्याची क्लॉकवाईज डायरेक्शन विचारात घेऊ. लूपची डायरेक्शन अशी घेऊयात, यामध्ये ही अशी घेऊयात. मग ए बी डी ए हा पहिला लूप होईल. फॉर लूप ए बी डी ए, या लूपमध्ये आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जसा वापरला त्याप्रमाणे ए पासून बी पर्यंत लूपचा मार्ग तोच आहे, डायरेक्शन तीच आहे तीच डायरेक्शन आहे, म्हणजे आपण मायनस घेत असतो. मग इथं पोटेन्शियल डिफरन्स किती मिळणार आहे किंवा याच्या अक्रॉसला असलेलं व्होल्टेज किती असेल, I1 इंटू रेजिस्टर पी आहे. त्यामुळे हे काय असणार आहे, I1 इंटू पी मायनस I1 इंटू पी. करंट हा इथपर्यंत गेला, इथून इकडं आला, डायरेक्शन तशीच आहे. आय जी हा करंट आहे, करंट इंटू इट्स रेजिस्टन्स. जी हा गॅलॉनोमीटर रेजिस्टर म्हणून वापरण्यात येतो. जी हा गॅलॉनोमीटर आहे पण तो गॅलॉनोमीटर रेजिस्टर म्हणून काम करतो, म्हणून हा रेजिस्टर आहे. करंट आणि रेजिस्टर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असतोय, म्हणून याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो आय जी, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स हे आय जी इंटू जी असेल. डायरेक्शन तीच असल्यामुळं मायनस आय जी इंटू कॅपिटल जी असं येणार आहे. त्यापुढं डी पासून ए पर्यंत जाण्याचा मार्ग डी टू ए आहे, डी टू ए, आणि करंटची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथं प्लस येणार आहे. इकडून जातानाचा करंट किती आहे, I2, आणि रेजिस्टर यस आहे म्हणून इथं प्लस I2 इंटू यस इज इक्वल टू, आपण इथून इथपर्यंत आलेलो आहे त्यामुळे इथं 0. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. आता इकडच्या लूप मध्ये दुसरा लूप कोणता आहे, फॉर लूप. फॉर लूप बी क्लॉकवाईज डायरेक्शनचाच विचार केला आपण, कोणत्याही डायरेक्शन मध्ये घेतलं तरी चालेल, पण आपण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच जरी घेतलं तरीही बी सी डी बी हा लूप इथंही मिळेल. फॉर लूप बी सी डी बी, बी सी डी बी या लूप मध्ये बघा काय होतं, इथे बी पासून सी पर्यंत करंट किती आहे, करंट इंटू रेजिस्टन्स या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असतो. मग इथं करंट किती आहे, I1 मायनस आय जी, हा आपण ब्रॅकेट मध्ये आहे तसा घेऊया. I1 मायनस आय जी ब्रॅकेट कंप्लीट इंटू इट्स रेजिस्टन्स क्यू, हा इथं घेतला तसाच. पण हे डायरेक्शन बी पासून सी पर्यंत जाण्याची डायरेक्शन तीच आहे, लूपची पण डायरेक्शन तीच असल्यामुळे मायनस. इथून इकडे आलो आपण,
करंट हा अपोजिट डायरेक्शन मध्ये जातो म्हणून इथं प्लस घ्यावं लागेल. करंट किती आहे I2 प्लस IG. इथं मिळणारा करंट हा I2 प्लस IG आहे. ब्रॅकेट कंप्लीट. इंटू इट्स रेजिस्टर R आणि इथून इकडे जातानाचा करंटची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून परत इथं प्लस IG करंट आहे जी हा रेजिस्टर आहे त्यामुळं इथं ही परत IG इंटू कॅपिटल G इज इक्वल टू 0. गिव्ह द इक्वेशन नंबर 2. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असे आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत. आता आपल्याला हे दोन्ही इक्वेशन सोडवायचे आहेत आणि त्या दोन्ही इक्वेशन सोडवल्यानंतर एक फॉर्म्युला मिळतो. तो फॉर्म्युला प्रूव्ह करायचा किंवा मिळवायचा आहे. आता याच्यामध्ये बघा हा जो गॅल्व्हनोमीटर रेजिस्टर आहे जी आहे त्यातून जाणारा जो करंट आहे तो करंट म्हणजे IG असतो. बट when the current passing through the galvanometer then its current is 0. करंट हा इथून जाणारा 0 मिळतोय. कधी मिळतोय 0? इन दिस केस द ब्रिज इज सेड टू बी बॅलन्स्ड. ज्या वेळेला हा ब्रिज बॅलन्स मध्ये येतो त्यावेळेला याच्यामधून येणारा करंट हा 0 मिळतोय. देअरफॉर IG इज इक्वल टू 0. इथं मिळणारा जो करंट आहे तो IG 0 मिळतोय. मग IGच्या किमती ह्याच्यामध्ये आपण ठेवल्या दोन्हीमध्ये तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळतोय बघायचं आहे. इक्वेशन 1 बिकम्स when the galvanometer current or current passing through the galvanometer that is IG equal to 0. Put this value in the equation 1. Therefore equation becomes minus I1 into P minus 0 into capital G plus I2 into S. I2 into S is equal to 0. This can be written as, आता ही टर्म आपण 0 जी आहे तशी 0 झाली. ही I2 into S आहे पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल. इकडं मायनस आहे तिकडं मायनस 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 कॅन्सल होऊन जाईल. मग राहिलेली जी टर्म आहे ती म्हणजे I1P इज इक्वल टू I2P. गिव्ह द इक्वेशन नंबर 3. याला आपण इक्वेशन नंबर 3 दिली. सेम त्याच पद्धतीनं तीच व्हॅल्यू IG ची इक्वेशन 2 मध्ये ठेवली. काय मिळणार आहे मायनस I1 minus 0 bracket complete into Q plus I2 plus 0 bracket complete into R plus 0 into G is equal to 0. आता हे सॉल्व करायचं आहे. मायनस I1 into Q मायनस I1 into Q मायनस मायनस प्लस 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल. प्लस I2 into R प्लस 0 into R 0 प्लस ही टर्म 0च आहे त्यामुळे इक्वल टू 0. आता ही टर्म इकडे आणली मायनस होईल. हे मायनस ते मायनस कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय पुढं I1Q इज इक्वल टू I2R. याला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. इक्वेशन 3 आणि 4 या दोन्ही इक्वेशन वरून इक्वेशन 3 ला इक्वेशन 4 ने डिवाइड करायचं. डिवाइड इक्वेशन 3 by 4. इक्वेशन 3 ला इक्वेशन 4 ने डिवाइड केलं तर मी इथंच लिहितोय डिवाइड इक्वेशन 3 by 4. 3 ला 4 ने डिवाइड केलं. इथं ही जी किंमत आहे इक्वेशन 3 आलेले याच्यामध्ये ठेवून इथं एस येणार आहे. I2 into S असायला पाहिजे. आता इथं आपण डिवाइड केल्यानंतर मी इकडं लिहितोय
याला यानं डिवाइड करायचं, 3 ला 4 न डिवाइड करायचं आहे, काय होईल I1 P अपॉन I1 Q इज इक्वल टू I2S अपॉन I2R I2 I1 कॅन्सल होईल. राहिलेले घटक कोणते? P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. काय राहिलं इथं? P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फिस्टोन्स नेटवर्क. P रेजिस्टर अपॉन Q रेजिस्टर इक्वल टू S रेजिस्टर अपॉन R रेजिस्टर. ज्यावेळी अशा प्रकारच्या 4 रेजिस्टरचं नेटवर्क तयार होतं. आता याच्याऐवजी आपण इथं हा एखादा रेजिस्टर घेतला, दुसरा एक घेतला, तिसरा एक इथं घेतला आणि चौथा इथं घेऊन असं नेटवर्क तयार केलं. याला X, Y, Z आणि याला A नाव दिलं. तर व्हिस्टोन्स नेटवर्क वरून हा जसा फॉर्म्युला मिळालेला आहे तशाच प्रकारे याच्यावरून फॉर्म्युला काय लिहिता येईल? P अपॉन Q इथला रेजिस्टर अपॉन बाय युझिंग द व्हिस्टोन्स नेटवर्क इथं काय होईल? P अपॉन Q जसं आहे तसं X अपॉन Y इज इक्वल टू S अपॉन R आहे, त्याप्रमाणे इथं Z अपॉन A असं नेटवर्क तयार होईल. या नेटवर्कला आपण व्हिस्टोन्स नेटवर्क असं म्हणतो. आणि हे नेटवर्क कशापासून तयार झालेलं आहे? अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ नुसार आपण हा फॉर्म्युला मिळवतोय. हे जे नेटवर्क आहे त्याला आपण व्हिस्टोन्स नेटवर्क असं म्हणतो. आणि ही जी कंडिशन आहे त्या कंडिशनला दिस इज द कंडिशन फॉर बॅलन्सिंग द व्हिस्टोन्स ब्रिज. व्हिस्टोन ब्रिज बॅलन्स केला असता जी कंडिशन मिळते ती सध्याची कंडिशन आहे. आणि याच्यामध्ये असा फॉर्म्युला वापरून हा व्हिस्टोन्स नेटवर्क मिळवून जो P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R फॉर्म्युला मिळतो, हा फॉर्म्युला आपण घेऊन त्याच्यापासून त्याचे ऍप्लिकेशन घेणार आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये व्हिस्टोन्स नेटवर्कचा उपयोग करून मीटर ब्रिज अभ्यासायचा आहे. आणि तो जो मीटर ब्रिज आहे त्या मीटर ब्रिज मध्ये बाय युझिंग आपण जसं किर्चॉफ्स लॉचा वापर करून व्हिस्टोन्स नेटवर्क मिळवला. P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. व्हिस्टोन्स नेटवर्क वरून आता आपल्याला मीटर ब्रिज अभ्यासायचा आहे. त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ व्हिस्टोन्स ब्रिज. कोणता पार्ट आहे? ऍप्लिकेशन्स ऑफ व्हिस्टोन्स ब्रिज. आणि याच्यामध्ये टू डिटरमाइन सम अननोन रेजिस्टन्सची किंमत काढायची. ऍप्लिकेशन्स ऑफ व्हिस्टोन ब्रिज मध्ये अननोन रेजिस्टन्सची किंमत कशी काढायची? त्यासाठी एक ब्रिज आहे किंवा एक एक्सपेरिमेंट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये व्होल्टमीटर आहे, एमीटर आहे, मेटल स्ट्रिप्स आहेत, ती पूर्ण प्रोसिजर आहे. आणि ते सगळं म्हणजेच आपल्या प्रॅक्टिकल सिलेबस मधील करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधलं एक प्रॅक्टिकल आहे. केल्विन्स मेथडचा आहे. केल्विन्स मेथड मध्ये आपण गॅल्व्हनोमीटर रेजिस्टरची किंमत काढतो. आणि मीटर ब्रिज मध्ये अननोन रेजिस्टन्सची किंमत काढण्यासाठीही या व्हिस्टोन्स नेटवर्कचा वापर केला जातो. म्हणून ऍप्लिकेशन्स ऑफ व्हिस्टोन ब्रिज मध्ये और व्हिस्टोन नेटवर्क मध्ये आपण मीटर ब्रिजचं एक पहिला एक्सपेरिमेंट किंवा पहिला आर्टिकल याच्यामध्ये सुरू करतोय. तो पार्ट आपण यामध्ये सुरू करूयात किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो पार्ट सुरू करूयात.